हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आज काय स्पेशल. तर मी आज बनवत आहे बनाना ओट्स केक. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये बनाना ॲड केलेले आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे मॅश करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे एक एग. ते पण मी चांगलं त्या केळीच्या आपल्या बॅटरमध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि सगळं एकजीव करून घेणार आहे. त्यानंतर मी घेतलेले आहे ओट्स. मी इथे 1 वाटी ओट्स यूज करणार आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला जेवढा केक बनवायचा आहे तेवढा 2 वाटी तुम्ही घेऊ शकता. मी इथे सध्या 1 वाटीच वापर केलेला आहे आणि मी हे आता ग्राइंडर जारमध्ये टाकून याची फाईन अशी पावडर करून घेणार आहे. यामध्ये आपण आर्टिफिशियल स्वीटनर वापरणार नाही आहोत. यासाठी मी 8 ते 10 इथे डेट्स घेतलेले आहे. याचे मी सीड्स काढून घेतलेले आहे. तेही आता ओट्सच्या पावडरमध्ये टाकून याची आपण फाईन पावडर करून घेऊया. लहान मुलांसाठी हा केक खूप छान आहे. त्यानंतर हे वाटलेलं जी पावडर आहे ती आपण आपल्या बनानाच्या बॅटरमध्ये टाकूया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया थोडेसे पंपकिन सीड. तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट्स, वेगवेगळे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर मी हे पंपकिन सीड याच्यामध्ये मिक्स करून घेतले आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा बेकिंग पावडर. तेही चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता आपण एका टीनमध्ये आपण हे सगळं काढून घेऊया. मी इथे एक बेकिंग टीन घेतलेला आहे. त्यामध्ये बॅटर काढलेलं आहे. त्याच्यावरती काही चॉप्ड केलेले पिस्ता मी याच्यावर ॲड करणार आहे. आणि एका साईडला मी कढई प्रीहीट करून घेतलेली आहे. जेणेकरून आपला केक चांगला फुलेल. आता मी हा आपला बॅटर टाकलेला टीन मी कढईमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर 30 मिनिटे मी याला चांगल्या प्रकारे बेक करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता 30 मिनिटांनंतर आपला केक असा छानपैकी वरती फुलून आलेला आहे आणि व्यवस्थित असा शिजलेला आहे. वरतून असा एकदम क्रिस्पी दिसतोय आणि खायलाही एकदम सुंदर आणि छान लागतो. त्यानंतर केक आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. केक व्यवस्थित शिजलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला केक थोडासा कट करून दाखवते मधून. आपला केक वरतून क्रिस्पीमधून असा एकदम सॉफ्ट झालेला आहे, एकदम स्पॉन्जी झालेला आहे. खाण्याला पण चवीलाही एकदम असा टेस्टी लागतो, कारण की याच्यामुळे आपण काही मैदा, शुगर आणि डेअरी प्रोडक्ट्स काहीही आपण याच्यामध्ये वापरलेले नाहीत. मी माझ्या लहान मुलीसाठी हा केक बनवला होता आणि तो खूप आवडला आहे. ती खूप आवडीने तो केक खात आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा केक घरी ट्राय करा. धन्यवाद.